दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संस्कृतीची दहीहंडी महोत्सव उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे। यंदा पहिले 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 11 लाखांचे बक्षीस तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे। 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत वर्तकनगर येथील ठाणे महानगरपालिका क्रमांक 44च्या पटांगणात संस्कृती दहीहंडी महोत्सव होणार आहे। या दहीहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील उपस्थित असणार आहे। दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे। पहिले 9 थर रचल्याच्या नंतर या दहीहंडी उत्सवात 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 5 लाख व आकर्षक ट्रॉफी, 8 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 25,000 व आकर्षक ट्रॉफी, 7 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 15,000 व सन्मानचिन्ह, 6 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 10,000 व सन्मानचिन्ह, 5 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 5,000 व सन्मानचिन्ह तसेच मुंबई ठाणे येथील महिलांचे गोविंदा पथकाला सुद्धा विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिकं ठेवली आहेत। यंदा बॉलिवूडच्या शोले चित्रपटास 50 वर्ष पूर्ण झाली। या निमित्त संस्कृती दहीहंडी उत्सव शोले चित्रपटाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे यावर्षी जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास 25 लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यास सुरुवात केली। त्यांची परंपरा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही शिवसैनिक पुढे नेत आहोत। यंदा प्रो गोविंदा सीझन 3 देखील मोठ्या उत्साहात आणि दिमागात पार पडला। गोविंदा हा खेळ मातीपासून ते मॅटपर्यंत पोहोचला आणि अपघातांचे सत्र थांबले जावे हा प्रो गोविंदामधील उद्देश आहे। राज्य शासनाने आपल्या गोविंदाला क्रीडा प्रकाराचा दर्जा दिला आहे। मला अभिमान आहे आपल्या दहीहंडी उत्सव हा दिवसेंदिवस ग्लोबल होत आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले। प्रामुख्याने शोले चित्रपटाला 15 ऑगस्ट रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत। रमेश सिप्पीने एक वेगळ्या कलाकृतीला 1975 साली आपल्या देशाच्या प्रेक्षकांसमोर शोले नावाचा चित्रपट ठेवला आणि अतिशय मोठ्या प्रमाणात पहिला 70mm चित्रपट हा महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये प्रसारित झाला। योगायोगानं बरोबर 15 ऑगस्टला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 16 तारखेला आपली दहीहंडी आहे। त्यामुळे या दहीहंडीमध्ये शोलेचं कुठेतरी आपलेपण असावं या माध्यमातून ही थीम यावर्षीची आम्ही शोले चित्रपटाची ठेवलेली आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे मित्र रमेश सिप्पी यांचा सत्कार सुद्धा मी केला होता, कारण शेवटी कुठलीही कलाकृती पेश करत असताना त्या चित्रपटाच्या निर्मात्याला डायरेक्टरला किती कष्ट करावे लागतं याची मला कल्पना आहे। त्यामुळे मी त्याचा सन्मान सुद्धा केला आणि ह्या गोष्टीला सुद्धा आनंद आहे की एकमेव हा चित्रपट आहे देशातील आपला की त्याचे बहुतांश कलावंत अजूनही हयात आहेत। म्हणजे अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया भादुरी, आसरानी, सचिन पिळगावकरांपासून अनेक कलावंत आजही आमच्यामध्ये आहेत आणि चित्रपटामध्ये सुद्धा बहुतांश कलावंत अजूनही भूमिका निभावतात। त्यामुळे त्यांना कुठेतरी एक त्यांचं जे ऋण आहे आपल्या देशावरचं ते फेडण्यासाठी दहीहंडीच्या दिवशी एक थीम आम्ही घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून ह्या वर्षीची संस्कृतीची दहीहंडी आहे प्रताप सरनाईक फाउंडेशन आयोजित, त्याला आम्ही ही थीम दिलेली आहे। परंतु प्रामुख्यानं स्पेनचे जवळजवळ 111 जे कलावंत आहेत, कॅसलर्स आहेत, ते येणार आहेत, आपली कला त्या ठिकाणी पेश करणार आहे। आजच ते मुंबईमध्ये आल्यानंतर ठाण्याला येतील आणि उद्यापासून जवळजवळ 1 आठवडा ते आपल्या सगळ्यांमध्ये राहतील। आणि मी तर पूर्वी सरनाईकांना सांगितलं की बाबा दहीहंडी प्रो गोविंदाचं तुम्ही आयोजन उत्तम प्रकारे केलं आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये प्रो गोविंदाची स्पर्धा पार पडलेली असताना ह्या स्पेनच्या गोविंदांच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण जनजागृती व्हावी ह्या दृष्टिकोनातनं सगळीकडे ह्या गोविंदांना फिरवा। त्यांचं प्रात्यक्षिक जे आहे ते गेट ऑफ इंडिया पासून जरी लोकांना दाखवलं तरी अतिशय चांगली संकल्पना ती आपल्या समोर येईल आणि त्या माध्यमातून मी ते करतोय। मी पूर्वी सरनाईक यांचं सुद्धा कौतुक ह्या करता करतो की माझं जे स्वप्न होतं की ह्या आपल्या दहीहंडीचा उत्सव हा मराठमोळा संस्कृतीचा उत्सव हा 7 समुद्राच्या पलीकडे जायला पाहिजे आणि प्रो गोविंदाच्या माध्यमातून तो आम्ही पोहोचवतोय आणि ह्या वर्षापासून ह्या नवीन पर्वाला आता सुरुवात करतोय।
ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार 13 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे। न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली तसेच दाव्यापूर्वीची प्रकरणे सुनावणीसाठी लोक अदालतीत ठेवण्यात येतील। ठाणे जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे। या लोक अदालतीत धनादेश, अनादर, बँकेचे कर्जवसुली, करवसुली, वीज व पाणी देयक, बकाया, कामगार वाद तसेच इतर नागरी व फौजदारी तडजोडीचे प्रकरणे हाताळली जातील। लोक अदालतीतील निपटारा हा परस्पर संमतीने होत असल्याने कोणतीही बाजू हरकत, त्यामुळे दीर्घकालीन वाद, साक्षी पुरावे, उलट तपासणी यांचा त्रास टाळता येतो। लोक अदालतीमुळे वेळ व पैशांची बचत तर होतेच, शिवाय कायद्यानुसार निकाल लागलेल्या प्रकरणांमध्ये कोर्ट फीची रक्कम परत मिळण्याचीही तरतूद आहे। यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतींना ठाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती रवींद्र पांजळकर यांनी सांगितले। मान्य सर्वोच्च न्यायालय आणि मान्य मुंबई उच्च न्यायालय यांच्या आदेशाने तसेच माननीय प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री अग्रवाल साहेब यांच्या आदेशाने आपण दिनांक 13 सप्टेंबर 2025 ला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन केलेले आहे आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये। या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दाखलपूर्व आणि प्रलंबित अशी दोन्ही प्रकरणे आपण ठेवणार आहोत। दाखलपूर्व प्रकरणामध्ये धनादेश, अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, विद्युत आणि पाणी देयक आणि इतर तडजोडी योग्य प्रकरणे हे प्रकरण ठेवणार आहोत। आणि जे दाखल प्रकरणे आहेत, प्रलंबित प्रकरणे, याच्यामध्ये मोटर वाहन नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद, कामगाराचे प्रश्न, भूसंपादन प्रकरणे, विद्युत आणि पाणी देयक, महसूल प्रकरणे, मनाई हुकुमाचे दावे आणि इतर जे तडजोडी योग्य जे दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे आहेत ते प्रकरणे आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत। तर लोक अदालतचा फायदा हा आहे की याच्यामध्ये आपला वेळ वाचतो, त्वरित न्याय मिळतो, दोन्ही पक्षांच्या संमतीने निर्णय होतो, त्यामुळे त्याच्यामध्ये अपील होण्याची शक्यता नसते आणि दोघांनाही विन विन सिच्युएशन असते, म्हणजे कुणाचाही हार आणि जीत होत नाही। तर त्याच्यामध्ये त्यांना दोन्ही पार्टींना विजय होतो, त्यांना त्यांच्या मताप्रमाणे त्याच्यामध्ये निकाल करून घेता येतो आणि त्यामुळे दोन्ही पक्ष जे आहे ते आनंदी असतात आणि लोकांचा वेळ वाचतो। विनाकारण न्यायालयामध्ये चक्रा मारून 5-5, 10-10 वर्ष निकालसाठी थांबणं आणि ते पुन्हा त्याच्यामध्ये अपील मध्ये पुन्हा वेळ जातो। तर हे सगळं वेळ वाचवण्यासाठी आपण हे सर्व प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये आपण ठेवत आहेत। तर माझं सर्वांना विनंती आहे की त्यांनी त्यांची प्रकरणे दाखलपूर्व असो की प्रलंबित प्रकरणे असो ती प्रकरणे मोठ्या प्रमाणात या लोक अदालतमध्ये ठेवून आपली प्रकरणे निकाली करून घ्यावी आणि हे लोक अदालत यशस्वी करून घेण्यास आम्हाला मदत करावी। त्याचप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने मेडिसिन फॉर नेशन नावाचे एक कॅम्पेन सुरू केलेलं आहे। हे कॅम्पेन जे आहे ते 1/7/2025 ते 30/9/2025 या दरम्यान म्हणजे 90 दिवसाचं कॅम्पेन आहे। त्याच्यामध्ये जे आपले दाखलपूर्व आणि प्रलंबित जी प्रकरणे आहेत, जी तडजोड होण्यासारखी प्रकरणे आहेत, ती प्रकरणे ठेवून आपण ते प्रकरणे मध्यस्थांकडे पाठवतो आणि मध्यस्थ त्या प्रकरणामध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न करतात आणि जर ते यशस्वी झाले तर ते प्रकरणे आपण तिथेच निकाली करतो आणि याच्यामध्ये दोन्ही पक्षांना त्वरित न्याय मिळतो आणि त्यांचा वेळ आणि पैसा वाचतो। तसेच जी काही आपलं प्रकरण दाखल करताना कोर्ट फीस वगैरे आपण देतो ती संपूर्ण कोर्ट फीस आपण त्यांना परत करतो आणि त्यामुळं या कॅम्पेनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रकरणं ठेवून ती निकाली करावी असं मी सगळ्यांना विनंती करतो। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात
अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गोविंदांची पंढरी मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील रेमंड रहिवासी संकुलातही यंदा प्रथमच डाकूमाकूमचा सूर घुमणार आहे. युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आमरे, टेनेक्स हॅबिटॅटेड खेड तालुका रहिवासी संघ आणि प्रभाग क्रमांक 7 मधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव भरविण्यात येणार आहे. 10 थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाख रुपयांचे, तर रेमंड संकुलात सर्वप्रथम 9 थर रचणाऱ्या ठाणे शहरातील पथकाला 3 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या उत्सवाचे अंध मुलांकडून रचली जाणारी 5 थरांची सलामी हे वैशिष्ट्य असेल, तर 7 थर रचणाऱ्या महिला पथकाला 1,11,111 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आमरे यांनी पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली. रेमंड रहिवासी संकुलात मोठ्या संख्येने नागरिक राहण्यासाठी आले आहेत. या भागातील नागरिकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक आदी विविध उपक्रम युवा स्टार प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार यंदा प्रथमच दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मुंबईतील नयन फाउंडेशनच्या 80 अंध गोविंदांकडून 5 थरांची सलामी दिली जाईल. त्याचबरोबर अभिनेत्री भाग्यश्री चिरमुले यांच्यासह विविध कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाईल. तर स्थानिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, मुलांचा फॅशन शो आदी कार्यक्रमही आयोजित केले आहेत. मुंबई शहर, ठाणे आणि महिलांसाठी अशा 3 स्वतंत्र हंड्या बांधल्या जातील. या उत्साहात 10 थर रचणाऱ्या पथकाला 11 लाख रुपयांचे बक्षीस व चषक दिला जाईल, तर सर्वप्रथम 9 थर रचणाऱ्या ठाणे शहरातील पथकाला 3 लाख रुपयांचे बक्षीस व चषक दिला जाईल. त्यानंतर 9 थर रचणाऱ्या पथकाला 1 लाख रुपये दिले जातील. पुरुष गटातील 8 थरांसाठी 25,000 रुपये, 7 थरांसाठी 10,000 रुपये, 6 थरांसाठी 6,000 आणि 5 थरांसाठी 3,000चे, महिला गटात 7 थरांसाठी 1,11,111 रुपये, 6 थरांसाठी 15,000 आणि 5 थरांसाठी 10,000 रुपये बक्षीस दिले जाईल. आम्ही आणि आयोजक आणि सेफ्टीसाठी पूर्ण सेफ्टी बेल्ट प्लस ट्रॉफिक साठी आम्ही सगळे कंपनीकडून सगळे परमिशन घेऊन, रेमंड कंपनीकडून परमिशन घेऊन एक तिकडे पार्किंग एरियाचं नियोजन केलेलं आहे. हॉस्पिटल्स म्हणजे डॉक्टर्सची एक टीम तयार करून ठेवलेली आहे. ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्स आणि प्लस आम्ही इथेच आमची लोक जी टेनेक्सची जी सर्व आहेत हे कार्यकर्त्यांनी जे सर्व सगळेजण आमचे टेनेक्सचे जे रहिवासी हे सगळेजण त्या तात्पर्याने सगळ्या गोष्टी लक्ष देऊन सगळ्या गोष्टीकडे नियोजनबद्ध आयोजन केलेलं आहे. किती गोविंदा पथकांची नोंद झाली आणि कशा पद्धतीने त्यांना रोख पारितोषिक असेल? आम्ही कमीत कमी आमच्याकडे 101 गोविंदा पथकांची नोंद झालेली आहे आणि प्रथम पारितोषिक 11 लाखचं 10 थरांसाठी ठेवलेलं आहे. 11 लाख आणि 10 थरांसाठी प्लस सन्मान चिन्ह असणार. 9 थराला 3 लाख, 10 थराला 11 लाख सन्मान चिन्ह, 9 थराला 3 लाख. जो प्रथम गोविंदा 9 थर लावेल इथे, तर प्रथम गोविंदा 9 थर लावणारा त्या 9 थराला लावणाऱ्याला गोविंदा पथकाला 3 लाख रुपये दिले जातील आणि सन्मान चिन्ह दिलं जाईल. आणि त्याच्यानंतर जे 9 थर लावतील त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये दिले जातील.
तसेच 8 थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला 25,000 रुपये आणखी सन्मान चिन्ह दिले जाते. महिलांसाठी 7 थराला 1,01,11 रुपये प्लस सन्मान चिन्ह, 6 थराला 25,000 आणि 5 थराला 10,000 असे प्लस सन्मान चिन्ह अशा महिलांसाठी रोख रक्कम दिली जाईल.